राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा थोडंसं बसून घ्या. काय मी प्रवेश आपल्याला सगळ्यांना गमछा घालून देणारच आहे, पण मी एकदा प्रवेश द्यायला सुरुवात केली की संख्या ही खूप मोठी आहे, त्याच्यामुळं सगळी सभा डिस्टर्ब होईल. मी तुमचं स्वागत करतो सगळ्यांचं. मला जे विचार मांडायचे ते मांडतो आणि त्याच्यानंतर आपण प्रवेश कार्यक्रम त्या ठिकाणी सुरू करू. आज या मेळाव्याच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि या पक्षामध्ये प्रवेश करणारे नेते कार्यकर्ते त्यांचा जो संवाद एक कार्यकर्त्यांचा आपण आयोजित केला आहे, त्या संवादाला उपस्थित असणारे माजी मंत्री नवाब मलिक साहेब, विधिमंडळातील माझे सहकारी विक्रम काळे, राजेश विटेकर, महायुतीचे आमचे आमदार गंगाखेडचे रत्नाकर गुट्टेजी, माजी आमदार सुरेश जेतलियास, युवकांचा अध्यक्ष सुरेश चव्हाण, मधल्या काळामध्ये जिंतूरचे आमचे सहकारी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला ते सुरेशराव नांगरे, प्रतापराव देशमुख, नजीब मुल्ला, अक्षय देशमुख, त्याचबरोबर रवींद्र तौर, दादासाहेब पेंडसे, भावनाताई नखाते, दिगंबर कराळे, नंदाताई राठोड, प्रकाशराव ढोणे, सचिन पाचपुंजे, शंकर भागवत, पंकज आंबेगावकर, चंद्रकांत राठोड, रोहन सामाले, एकनाथ साळवे, दशरथराव सूर्यवंशी, वसंतराव शिरस्कर, अनिल नखाते, जयश्रीताई खोबे, दादासाहेब टेंगसे, किरण तळेकर, सायराज बोराडे, संजय साडेगावकर, अविनाश काळे, संजय रणेर, सुरेंद्र रोडके, लक्ष्मीकांत देशमुख, विठ्ठलराव सूर्यवंशी, आज आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत असलेले माझ्या परभणी शहरातले शेख फहाद शेख हमीद, अकबरभाई धार, बबनराव मकासरे, चांदूराम बोराडे, रफत खान जब्बार खान, बबन की पाकिस्तानला चीनकडून मिसाईलचा मोठा साठा भेट. अनंतनागमध्ये शोध मोहीम सुरू. 175 अधिक संशयितांना ताब्यात घेतलं. दहशतवादी संघटनांना मदत केल्याच्या आरोपावरून संशयितांची चौकशी. भारतातील नेदरलँडच्या राजदूतांनी पहलगाम हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली वाहिली. नेदरलँडकडून भारताला पाठिंब्याचं आश्वासन. तसंच आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझ्या पाथरी तालुक्यातनं प्रवेश करणारे माधवराव जोगदंड, राजेशजी ढगे, रमेशराव तांगडे, विश्वंभर साळवे, विजयकुमार घुमरे, गणेशराव घुमरे, भागवतराव उर्फ बंटी पाटील घुमरे, संजय काका वाकणकर, अंकुशराव वाकणकर, विष्णुपंत घाडगे, विठ्ठलराव घाडगे, भारतराव घाणगे, मदनराव काठवदे, शुभम राधाकिशन कणसे, तुकाराम शिंदे, मनचकराव ढगे, संदीपजी शिंदे, उद्धवजी शिंदे, व्यंकटराव गित्ते, माणिकराव रनेर, भागवतराव पानपत्ते, शरदराव यादव, माझ्या पूर्णा भागातून आज प्रवेश करत असणारे आमचे शहाजीराव देसाई, आबासाहेब पवार, श्रीधरराव पारवे, गजाननराव धवन, अंकुशराव शिंदे, शंकरराव नवघरे, रघुनाथराव डाकोरे, जगन्नाथ कदम, DN किरगे, अनंत जोगदंड, गोरख साखरे, भीमराव डोईफोडे, बापूराव मोरे, नाना खंदारे, विठ्ठलराव कदम, पंढरनाथ ढोणे, पंढरनाथ कदम, भक्तराव सोळंके, विशाल दुधाटे, मुरली शिंगाटे, माणिकराव बेटकर, राजू बेटकर, शाहूराव भुसारे, ज्ञानेश्वर वानखेडे, आमचे वसंतराव शिरस्कर, डॉक्टर अंकुशराव लाड, चंद्रकांत राठोड यांची मगाशी सगळ्यांची नाव घेतली ती रिपीट होत आहेत. डॉक्टर धर्मराज चव्हाण, अनेक जर कुणाचं नाव राहून गेलं तर कृपया त्यांनी नाराज होऊ नका. ते सर्व मान्यवर जमलेले पत्रकार मित्र, माझ्या परभणी शहरातनं आणि सर्व वेगवेगळ्या तालुक्यातनं, परभणी, सोनपेठ, पाथरी, मानवत, जिंतूर, सेलू, गंगाखेड, पालम, पूर्णा, त्या सगळ्या भागातून आलेले
कार्यकर्ते, राष्ट्रवादीचे जीवाभावाचे माझे सहकारी बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, मी सुरुवातीलाच जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम इथं नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या 27 निष्पाप नागरिकांना, ज्यामध्ये आपल्या महाराष्ट्राचे 6 जण होते, त्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. हा बॅड हल्ला झालेला आहे, अतिरेकी कारवायांच्या माध्यमातून झालेला आहे. ही विकृती आहे. त्यांना तशाच पद्धतीनं त्यांचा बदला घेण्याची गरज आहे. संपूर्ण देश हळहळलेला आहे. जगाने या गोष्टीचा निषेध केलेला आहे आणि आता ह्याचा जो काही मास्टर माइंड आहे, ज्यांनी हे केलेलं आहे, त्यांना सोडायचं नाही. त्यांना त्यांची जागा दाखवायची. परत अशा प्रकारचं धाडस कुठल्याही भारतातल्या निष्पाप नागरिकाच्या बाबतीमध्ये घडता कामा नये, अशा प्रकारची भूमिका ही केंद्रात वरिष्ठांनी पण घेतलेली आहे, राज्यात आम्ही लोकांनी पण घेतलेली आहे. हे पण आपण सगळ्यांनी ध्यानामध्ये घ्या. आपल्या सर्वांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज, स्वराज्य जननी जिजाऊ माँसाहेब छत्रपती राजर्षी शाहू महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, रमाई माता, या सर्व मान्यवरांना, महामानवांना मी सुरुवातीलाच अभिवादन करतो. आणि आज पक्षप्रवेशाच्या निमित्तानं ज्यांची नावं घेतली त्या सर्व मान्यवरांचं मी मनापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये स्वागत देखील करतो. मित्रांनो, हा पक्ष शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने पुढे चाललेला आहे. हा पक्ष उद्याच्या 1 तारखेला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी 65 वर्षापूर्वी 1 मेला मंगल कलश संयुक्त महाराष्ट्राचा जो आणला होता, त्याला 65 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि म्हणून आपण संगम कलेचा, सन्मान संस्कृतीचा गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव 2025 हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रातील 65 वर्षाच्या गड किल्ले, माती आणि नद्यांचं जलकुंभ यात्रा ही काढलेली आहे. आपल्या इथं मराठवाड्यात ती सोमवारी 28 तारखेला, उद्या रविवार आहे, परवा सोमवार, नरसी नामदेव हे निघण्याचं ठिकाण हिंगोलीमधलं आहे, तिथून ही निघणार आहे. आणि मग नंतर हिंगोलीला ओंडा नागनाथ, ते ओंडा नागनाथवरून झिरोफाटा परभणीहून बसमत हिंगोली, तिथून नांदेड, तिथून लोहा, तिथून कंधार, तिथून जळकोट, असं 28 तारखेला होणार आहे. 29ला जळकोटवरून निघून जळकोटवरून उदगीर, लातूर, औसा, उमरगा, नळदुर्ग, तुळजापूर, धाराशिव इथं त्या नाही नळदुर्गला थांबणार आहे. मग नंतर 30 तारखेला सकाळी ती सुरू होईल तुळजापूरवरून. तुळजापूर, धाराशिव, येरमाळा, वाशीफाटा, भूमफाटा, बीड, गेवराई, अंबड, तसंच बदनापूर आणि जालना बदनापूर आणि छत्रपती संभाजीनगर. आणि 30 तारखेला ती रात्री पर्यंत मुंबईला पोहोचेल. असं जसं मराठवाड्यातनं होतंय तसं मित्रांनो 8 आपले विभाग आहेत. 8 त्या 8 विभागातनं अशा ह्या यात्रा निघणार आहेत. आणि त्याच्यामध्ये त्या भागातली ज्यांची नावं मी मराठवाड्यातली घेतली त्यांनी त्या यात्रेमध्ये सहभागी होऊन तिथं स्वागत करायचं, पुढच्या ठिकाणी त्या यात्रेला पोच करायचं, अशा पद्धतीचा हा कार्यक्रम आहे. 1 तारखेला आपण मोठा कार्यक्रम 1 तारीख, 2 तारीख, 3 तारीख, 4 तारीख हे मुंबईला त्या ठिकाणी घेतलेली आहे. जांभोरी मैदानावर आपण संध्याकाळी त्या ठिकाणी एकत्र जमतोय 1 तारखेला. आणि हा गौरवशाली महाराष्ट्राचा महोत्सव
त्या अनुषंगाने आपण ह्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागामध्ये जिथं युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी नवी स्वराज्याची स्थापना केली, शिवाय शाहू फुले आंबेडकरांनी खऱ्या अर्थाने ह्या महाराष्ट्राचा नावलौकिक वाढवत देश पातळीवर पोहोचवला, या सगळ्यांचा एक सन्मान, त्यांची आठवण आणि या 65 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये ज्या ज्या मान्यवरांचं योगदान झालेलं आहे त्या सगळ्यांचं हयात असणाऱ्यांचं आपण योग्य पद्धतीने सत्कार समारंभ त्या ठिकाणी करतोय। आणि त्याच्यामध्ये त्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी, तिथल्या इतर मंत्र्यांनी, माजी खासदारांनी, सर्व आमदारांनी, सर्व माजी आमदारांनी, जिल्हाध्यक्ष आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी, सर्व सेलच्या प्रमुखांनी, त्यांच्या टीमनी ह्यामध्ये सामील व्हायचं आहे अशा प्रकारची सूचना आणि विनंती मी आपल्याला आजच्या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं त्या ठिकाणी करतोय। मित्रांनो, आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परभणी शहर आणि जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्त्यांचा हा संवाद मिळावा आणि त्याला जोडून हा पक्षप्रवेशाचा महत्त्वाचा कार्यक्रम। राष्ट्रवादीनं आता सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर प्रत्येक पक्ष आपले संघटना वाढवण्याचा प्रयत्न करतो, तो अधिकार सगळ्यांना आहे। महायुतीमध्ये आपण काम करतोय, उन्हाची तीव्रता आहे, अनेक प्रश्न आहेत, त्या प्रश्नाची सोडवणूक होण्याच्या करता बळीराजा, तरुणींचे प्रश्न, त्यांचा रोजगार, वेगवेगळ्या समाजाचे असणारे अडचणी आणि प्रश्न ते सोडवण्याच्या करता कालच्या अर्थसंकल्पामध्ये 7,20,00,000 कोटीचा अर्थसंकल्प आपण राज्याला दिला। मी तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्याच्या जोरावर 11व्यांदा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प त्या ठिकाणी सादर केला। त्यामध्ये एकच भावना आहे की नवीन कार्यकर्ते तयार करायचे, योग्य पद्धतीची दिशा ही माझ्या चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्रातल्या जनतेला द्यायची। शहरी भागातले प्रश्न वेगळे, ग्रामीण भागातल्या समस्या वेगळ्या, त्याची सोडवणूक आपल्याला करायची। केंद्रात आपले NDAचं सरकार आहे, त्यांच्याकडनं केंद्राचा अधिकचा निधी आणायचा आहे। वर्ल्ड बँक आहे, जागतिक बँकेमध्ये त्याच्यातनं कसा निधी कमी व्याजाने आणता येईल, काही बिनव्याजी देखील 50 वर्षाच्या परतफेडीनं केंद्र सरकार निधी देत आहे। यंदा त्यांनी त्याच्याकरता माझ्या माहितीप्रमाणे 1.25 कोटी रुपये ठेवलेले, तो निधी आपल्या राज्याला कसा जास्तीचा आणता येईल, नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून माझ्या शेतकऱ्यांना AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, त्याला कृत्रिम बुद्धिमत्ता म्हटलं जातं, या कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून ते प्रयोग यशस्वी झाले। यंदा अर्थसंकल्पात 500 कोटी रुपयाची मी तरतूद केलेली आहे। ऊसाची शेती, कापसाची शेती, सोयाबीनची शेती, त्याच्यामध्ये फळबागा, त्यामध्ये मका, त्यामध्ये कांदा, त्यामध्ये काही धान म्हणतात, भात म्हणतात, काही पॅडी म्हणतात, ही पिकं ही आपल्या महाराष्ट्रातली महत्त्वाची पिकं। त्याकरता आपल्या इथं तर नाथसागर आहे, आपल्या इथं माजलगाव आहे, येलदरी आहे, सिद्धेश्वर आहे, मांजरा आहे, तेरणा आहे, कोळेगाव आहे, सीना कोळेगाव, अशी वेगवेगळी धरणं आहेत। परंतु पाऊसकाळ कमी झाल्यानंतर काय आपली अवस्था होती, आजच मी परभणीची मीटिंग घेत होतो, आजच्या घडीला तरी परभणीला टँकर नाही आहे, पण मी अधिकाऱ्यांना ज्या सूचना द्यायच्या त्या दिलेल्या आहेत। ज्यावेळेस माझा इथला कुठल्याही गावातला एखादा भगिनी, माझी लाडकी बहीण किंवा माझा बांधव, आमचे तरुण कोणी टँकर मागितला तर ताबडतोब तिथं टँकर द्यायचा अशा सूचना आहेत। अजून पाऊस जून महिना उजाडायला 1.25 महिना बाकी आहे, असा अंदाज आहे की यंदा पाऊस काय चांगला पडणार आहे। यंदा धरणात पण बऱ्यापैकी पाणी आहे, ती पण काही अडचण नाही आहे, पण आहे ते पाणी आपल्या मराठवाड्याला पुरत नाही। म्हणून AI कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून जगाने ते तंत्रज्ञान स्वीकारलेलं आहे, आपल्यालाही त्या रस्त्याने जावं लागेल। मित्रांनो, मी वस्तुस्थिती नेहमी कार्यकर्त्यांना आणि जनतेला सांगण्याचा प्रयत्न करत असतो। मला शक्य म्हणजे जमत नाही, वेळ मारून नेणारी
माझी स्वतःचा स्वभाव नाही, कारण आपण सगळा एक परिवार आहोत. आपण एकमेकाला खोटं सांगून फसवू शकत नाही. त्याकरता मागं राजीव गांधी ज्यावेळेस होते त्यावेळेस त्यांनी आपल्या देशात संगणक आणला. त्यावेळेस लोकांनी विरोध केला की संगणकामुळं बेकारी होईल, नोकऱ्या जातील, मशीन काम करणार, अमुक तमुक. उलट संगणक आल्यानंतर, कॉम्प्युटर आल्यानंतर क्रांती घडली, अनेक रोजगार निर्माण झाले. आज जगामधलं कितीतरी काम आपल्या भारतातून आपले भारतातली मुलं मुली करतात. त्याच्यातून त्यांना आर्थिक त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं पाठबळ मिळतं. आता हे नवीन आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणून तंत्रज्ञान आलेलं आहे. आम्ही प्रयोग केलेले आहे. 60 टन ऊस काढणारा माझा शेतकरी त्या प्रयोगातनं 110 टन ऊस काढायला लागलेला आहे. कोणतं बेणं वापरायचं, कशा पद्धतीनं ते लावायचं, पाणी कसं कृत्रिम पद्धतीनं द्यायचं. मशीन असतं, ते मशीन तुमच्या मोबाईलला सांगतं आज तुझ्या रानामध्ये एवढ्या पाण्याची गरज आहे, तेवढीच मोटार चालवायची. आज तुमच्या शेताला लिक्विड खत NPK ते इतकं पाहिजे तेवढंच खत द्यायचं. त्याच्यात नेहमीपेक्षा खतामध्ये 40 ते 50% बचत, पाण्यामध्ये जवळपास 50% बचत ही होती आणि टनेज वाढतंय. कापसाचं उत्पादन वाढतंय, सोयाबीनचं उत्पादन वाढतंय. ह्याच्याकरता राज्य सरकार पण तुम्हाला मदत करू पाहतंय. ह्याच्यात आम्ही राज्य सहकारी बँक आणि ज्या राज्यातल्या जिल्हा बँका चांगल्या आहेत त्याच्याशी पण बोललेलो आहे. सहकार विभागाला तशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत. मित्रांनो, आपल्याला त्याच विचारांनी माझ्या 72 नव्या शेतकऱ्याला जावं लागेल. जुन्याही शेतकऱ्याला ह्या तंत्रज्ञानाचा अवलंब करावा लागेल. ती काळाची गरज आहे. तर स्पर्धेच्या युगामध्ये तुम्ही, मी आणि माझा बळीराजा टिकणार आहे. या प्रकारे आम्ही तुम्हाला त्याच्याकरता 0% व्याजाने पीक कर्ज द्यायचं ठरवलेलं आहे. तुम्ही घेतलेलं कर्ज वेळेत फेडायचं, 12 महिन्याच्या आत पीक कर्ज फेडायचं. थकवलं तर 12% व्याज, नाही थकवलं तर 0% व्याज. तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये सावकाराच्या दारात जावं लागणार नाही. 10 रुपये शेकड्याने पैसे घ्यावे लागणार नाही. त्याच्यामध्ये जात पात धर्म भेदभाव काही नाही. शेतकरी ही तुमची माझी जात आणि त्या प्रकारे माझ्या शेतकऱ्यांनी काम करायचं आहे. हे तंत्रज्ञान आम्ही कृषी विभागाला कामाला लावले. माझ्यासारख्या बैठका चाललेल्या, आढावा आम्ही घेतोय. सरकार त्या पद्धतीनं प्रयत्न करत आहे. कुठल्या अधिकाऱ्यांनी कुठं कसं काम करायचं ते सांगितलं जात आहे. हे सगळं आपल्याला करावं लागणार आहे. तर आपण आपल्या मुलाबाळांचा प्रपंच आणि आपल्या पुढच्या पिढीचं हे भलं करणार आहोत. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. आळस झटकावं लागणार आहे हे पण लक्षात घ्या. आज मला माझ्या आधी बोलत असताना राजेश असेल, नवाभाई असेल, पंकज असेल, या सगळ्यांनी काही मतं मांडली. इतर पण काही मान्यवर इथं त्या ठिकाणी बोलले. शहाजी देसाई ते पण त्या ठिकाणी त्या बाबतीमध्ये बोलले. इतर पण काही मान्यवर बोलले. मला तुम्हाला सांगायचं आहे की मगाशी नवाबाईंनी सांगितलं तसं, बाबांनो, आपण स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांनी पुढे चाललेलो आहे. त्यांनी सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असला पाहिजे, राजकारण कसं केलं पाहिजे. आज मी तुमची जिल्ह्याची बैठक घेत असताना, आपल्या परभणी शहराची बैठक घेत असताना सर्व लोकप्रतिनिधींना बोलवलं होतं. भेदभाव केला नाही. कारण आपल्याला समाजाचं भलं करायचं आहे. राजकारण निवडणुकीमध्ये करू. हे सगळं बेरजेचं राजकारण आपण जे चालवलं आहे त्याच्यातनं उद्याच्या येणाऱ्या जिल्हा परिषद, तालुका पंचायत, नगरपालिका, महानगरपालिका आणि आपली पालम नगरपंचायत. पालमचं कधी निवडणूक? अजून 2.5 वर्ष आहे, तिला वेळ आहे. परंतु या नगरपालिका आणि महानगरपालिका आणि जिल्हा परिषद, तालुका पंचायत आता सुप्रीम कोर्टाचा निकाल लागल्यानंतर लागतील. सर्वांना प्रतिनिधित्व द्यायचं आहे. सर्व घटकाला तिथं सामावून घ्यायचं आहे.
असं कुठल्या घटकाला वाटता कामा नये. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाषणात सांगतोय आम्ही जात पात धर्म भेदभाव पंथ मानत नाही, पण आपल्याला ते कृतीतनं दाखवावं लागेल. इथं कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात जातीय सलोखा टिकवावा लागेल. जे भारताच्या विरोधी काम करतील ते देशद्रोही. शेवटी आपण भारतीय आहोत, प्रत्येकाला भारताचा अभिमान वाटला पाहिजे. कुणी चुकीचं काही करता येत कामा नये. उगीच आपली शत्रू राष्ट्राचे कुठं झेंडे कुठं काय हे त्या ठिकाणी तुमच्या मोबाईलवर तुम्ही त्या ठिकाणी ठेवता, तसलं ठेवता कामा नये. ही आपली जबाबदारी आहे. कारण शत्रू राष्ट्र कशा पद्धतीने वागतंय हे जगाने बघितलेलं आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांना छत्रपती शिवाजी महाराज कसे बरोबर घेऊन गेले आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना सगळी लोक त्याच्यामध्ये होती, तशा पद्धतीनं आपल्याला काम करायचंय. आणि हे काम करत असताना आज आपलं जिल्ह्याचं ठिकाण आपण जगात भारी जर्मनी, जगात जर्मनी, भारतात परभणी नुसतं म्हणतो, पण खरंच आहे का आपली परिस्थिती. आज परभणी शहरामध्ये जिल्ह्याचं ठिकाण आम्ही तालुक्याच्या ठिकाणी अंडरग्राऊंड ड्रेनेज केलेत. तालुक्याच्या आम्ही तालुक्याच्या ठिकाणी सुविधा केलेली तुम्ही बघितली तर तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. मी त्याच्याकरता इथं प्रताप आहे, इथं त्या ठिकाणी अक्षय आहे, इथं राजेश तू स्वतः आहे, बाकीचे माझे सगळे शहरामध्ये काम करणारे सहकारी आहेत. त्यांना मला सांगायचंय बाबांनो आपल्याला काम करून दाखवायचंय. खूप प्रश्न आहे. अंडरग्राऊंड ड्रेनेज नाही, आपलं येलदरी धरणावरून पिण्याचं पाणी माझ्या शहरातल्या आया बहिणी आणि पुरुष मंडळी 8 दिवसांनी पाणी पितात. काय चाललंय? कुठं गोडं पेन खातंय? कुणाचं चुकतंय? कुणाचं चुकतंय? माझ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तुम्ही सांगा, आम्हाला अजित पवारांनी परभणीच्या मेळाव्यामध्ये सांगितलंय ही कामं मी तुमची मार्गी लावून देतो, त्याच्यामधनं मार्ग काढून देतो. सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग करता येत नाही, परंतु तरी पण त्याच्यातनं मार्ग काढता येतो. तो मार्ग आपण काढू. आता विजेची बिलं थकतात तर सोलरवर वीज निर्मिती होते. आम्ही तुम्हाला 3 हॉर्सपावर 5 हॉर्सपावर 7.5 हॉर्सपावरच्या मोटरला वीज बिल माफ केलंय. माफ केलं तरी मला आणि सरकारला, देवेंद्रजी, एकनाथराव, आम्ही सगळे, आम्हाला दरवर्षी राज्य सरकारच्या तिजोरीतनं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या करता 17 ते 20 हजार कोटी रुपये महावितरणला द्यावे लागतात. किती? 17 ते 20 हजार कोटी. माझ्या लाडक्या बहिणी बसल्यात. लाडक्या बहिणींना दर महिन्याला 1,500 रुपये देण्याच्या करता 12 महिन्याला आम्हाला 45,000 कोटी रुपये लागतात. किती? 45,000 कोटी. दोघांचे मिळून झाले 65,000 कोटी. 7 लाख कोटीचा अर्थसंकल्प, 3.5 लाख कोटी रुपये पगार, पेन्शन आणि कर्जाचा हप्ता द्यायला जातो. राहिलेल्या 3.5 लाख कोटीमध्ये 65,000 कोटी ह्या कामाला जातात. आणि मग त्याच्यातनं राहिलेल्या आपले रस्ते, आपल्या सुधारणा, आपल्या गरजा, त्या शहरामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या असतात. वाडी वस्तीवर असतात, पाड्यावर असतात, तांड्यावर असतात, माझ्या मोठ्या मोठ्या शहरात असतात. आज पण कितीतरी माझ्या आमदारांनी, दादा इथं रेल्वेचं फाटक आहे तिथं फ्लायओव्हर करा, दादा पूर्वी इकडं फ्लायओव्हर झालाय, पण त्याच्यात दोन्ही बाजूला जो काही भराव टाकायचा तो राहिलाय. इतक्या गोष्टीच्या बद्दलच्या इथं आपलं सभागृह झालंय बांधून, पण त्याला 13-14 कोटी रुपये नाट्यगृहाला कमी पडलेले, ते द्यावे लागणार आहेत. अशा सगळं परभणी शहरात फिरायचं म्हणजे की धुळीचं साम्राज्य. आज मी त्या एसटीच्या अधिकाऱ्याला बोलवलं,
अरे म्हणला एवढा चांगला बस स्थानक केलं, सगळं धूळ तिथं ढीक पडले, काय चाललंय? सगळ्यांना आज कामाला लावलंय आणि काही तात्पुरता नाही, 9च्या 9 दिवस नाही, 100 दिवसाचा कार्यक्रम घेतलाय. पुढं पण येणार मधून अधून. आणि संघटनेच्या पण कार्यकर्त्यांनी तुम्ही किती सभासद नोंदणी केलेली आहे. आज मगाशी नवाबाईंनी सांगितलं ते राजेश, अक्षय, प्रतापराव, तुम्हाला सगळ्यांना मला सांगायचं आहे की सभासद नोंदणी प्रत्येक भागात झाली पाहिजे. त्याच्यात बहुजन समाजाचा सभासद झाला पाहिजे, ओबीसी, एनटी, व्हीजेएनटी, त्याच्यामध्ये एससी, एसटी, अल्पसंख्याक असा कुठलाही घटक राहता कामा नये किंवा भगिनी माझी लाडकी बहीण राहता कामा नये. हे आपण सगळ्यांनी दारामध्ये घेतलं पाहिजे. आणि हे आता आले यांच्या बैठका झाल्या पाहिजेत. आपले जे 9 तालुके आहेत परभणी सहित, त्याच्या बैठका झाल्या पाहिजेत. तुम्ही प्रमुख लोकांनी त्या ठिकाणी बसलं पाहिजे. त्याच्या संदर्भामध्ये काही वेगवेगळे प्रकारचे विचार पुढे येतील. सुरेशरावांच्या मनात काही कल्पना असेल, प्रतापच्या मनात असेल, राजेशच्या मनात त्या ठिकाणी असेल, अक्षयच्या असेल, वेगवेगळ्या कार्यकर्त्यांच्या मनात, काही आमच्या भगिनींच्या मनामध्ये असेल, काही आमच्या तरुणांच्या मनामध्ये किंवा इतर सहकाऱ्यांच्या असेल. अशा पद्धतीनं विचाराची देवाणघेवाण. आज तू माझी मीटिंग बघितली, मी आढावा कसा घेतला, काय सूचना केल्या, तशा पद्धतीनं पारदर्शक आपल्याला कारभार करायचा. त्याच्यामध्ये वेडेवाकडे प्रकार करायचे नाही आणि काम दर्जेदार झालं पाहिजे. उगीच ती माझ्या जवळचा राष्ट्रवादीचा जाऊ दे, त्याचं काम वंगाळ असलं तरी चालते, काय बिघडत नाही. कशा करता वंगाळ? त्याला पैसे दिले, काय फुकट काम केलंय? कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्यासारखं वागलं पाहिजे. माझं तर मी स्पष्ट बारामतीत सांगितलं भाषणात, मला लाखापेक्षा जास्त मतांनी निवडून दिलंय. म्हणलं ज्याला कॉन्ट्रॅक्टर व्हायचंय त्यांनी पुढारपण करू नका, आणि ज्यांना पुढारपण करायचंय त्यांनी कॉन्ट्रॅक्टर होऊ नका. कुठलं तरी एक करा, नाहीतर ती पुढारी पण आणि कॉन्ट्रॅक्टर पण. आणि आम्ही आलो की हाईच गाडीत आमच्या, आम्ही ती कलेक्टर, सीओ, एसपी आणि ते अधिकारी बघतात, इथं लय दादाच्या जवळचं आहे, आणि मग हे जो मोजमाप करताना ही दादाला आपलं सांगत. असलं नाही पाहिजे. तुम्ही काहीतरी एक स्वीकारा ना. आम्ही कसं लोकांची सेवा हे स्वीकारलेलं आहे. आम्ही कॉन्ट्रॅक्टर आहे का? नाही. कॉन्ट्रॅक्टरचं काम करणारे पण आमचे अनेक ओळखीचे आहेत ना, त्याबद्दल माझं दुमत नाही. तुमच्या मनात जो व्यवसाय करायचा तो करा, तो चांगला असला पाहिजे, ती 2 नंबरचा नसला पाहिजे. 2 नंबरचा असला तर मग तुम्ही टायर मध्येच, त्याला इलाज नाही. त्याच्यात लोकांनी केवळ राष्ट्रवादीकडे बघत असताना, राष्ट्रवादीची प्रतिमा स्वच्छ आहे, चांगली आहे. राष्ट्रवादीच्या नेत्याचे विचार चांगले आहेत. ते कुठल्याही कामामध्ये राजकारण आणत नाही. राजकारणाच्या ठिकाणी राजकारण, कामाच्या ठिकाणी काम, आळस नाही, पहाटे उठून कामाला लागायचं, निर्व्यसनी राहायचं. साधू संतांनी काय सांगितलं? नाहीतर उगीच टाकायचे, संध्याकाळी चंद्रावर गेला, झालं बोंबललं सगळं. जर तो पदाधिकारी असला माझ्या पक्षाचा, आपल्या पक्षाचा, आणि तो काहीतरी वेडवाकडं काही टाकून खाऊन पिऊन बोलायला लागला, माझ्या लाडक्या बहिणीची काहीतरी चेष्टा मस्करी करायला लागला, मी कसं सहन करीन? मी त्याची अकलपट्टी करीन. मी आधीच तुम्हाला सांगतोय, हे मला चालणार नाही. त्या संदर्भामध्ये त्याच्याकरता तुम्ही काय गोष्ट निवडायची, कुठल्या रस्त्याने जायचं हे आपण ठरवा. कारण मित्रांनो, तुम्ही अनेक वर्ष पाहताय की अनेकांना व्यसनाधीन झाल्यानंतर आयुष्य बर्बाद झाली, संसार उद्ध्वस्त झाले. अहो, मी तर इतकी माझ्यासमोर उदाहरणं आहे. एवढी गडगंज श्रीमंती, प्रॉपर्टी, पुढच्या पिढीमधली लोक, त्यांची मुलं ही चुकीच्या पद्धतीनं वागली. एका पिढीत सगळं होत्याचं नव्हतं झालं. जास्त वेळ लागत नाही. नाव कमवायला काही वर्ष खस्ता खाव्या लागतात. नाव जायला 2 मिनिट लागत नाही.
पाय घसरला की गेला मेला, मातीत गेला. ही गोष्ट आपण लक्षामध्ये ठेवा. आणि ह्या पद्धतीनं काम करत असताना कुठल्याही महामानवाचा अनादर करायचा नाही. सगळ्यांच्या बद्दल एक आदराची भावना, एक श्रद्धेची भावना ही आपली त्या बाबतीमध्ये असली पाहिजे. कोण चुकीचं वागत असेल तर त्याला 4 गोष्टी समजून सांगण्याचं काम हे देखील बाबांनो तुम्ही त्या ठिकाणी केलं पाहिजे. म्हणून आज मी आढावा बैठक घेत असताना तुमची पिण्याच्या पाण्याची योजना, तुमचं अंडरग्राऊंड ड्रेनेजचं काम, तुमची रस्त्याची कामं, आज धुळीचं जे साम्राज्य आहे त्याच्यातनं तुमचं प्रदूषण होतंय आणि त्याच्यातनं तुमचं आरोग्य खराब होतंय, त्याच्यातनं पर्यावरण हे तिथं ढासळलं जातंय, याचा पण विचार तुम्ही करत नाही. ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षामध्ये ठेवा. मी यावेळेस सर्वसमावेशक अर्थसंकल्प सादर केला. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने तो मांडण्याचा मला संधी राज्याच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी दिली. समाजातला शेतकरी, कष्टकरी, महिला, तरुण तरुणी अशा प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न मी या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून केलेला आहे. मी सांगतोय महाराष्ट्राला, महाराष्ट्र आता थांबणार नाही, विकास आता लांबणार नाही. हा संदेश मी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न हा केलेला आहे. मित्रांनो, AI वापरामुळं आपण मूळ शेतकरी आहोत आणि त्याच्यामुळं या मदतीनं हवामानाचा अंदाज, पाऊस केव्हा पडणार आहे, मातीचा पोत कसा आहे, त्याच्यामध्ये पाण्याची उपलब्धता, या सगळ्या घटकांचा अभ्यास करून योग्य पीक निवडीचा सल्ला हा तुम्हाला मिळणार आहे. बाजारपेठ कुठली हे तुम्हाला त्या ठिकाणी कळणार आहे. पॅकेजिंग कसं करायचं, मार्केटिंग कसं करायचं हे त्या ठिकाणी तुम्हाला कळणार आहे. ह्याच्यातून उत्पादन खर्च कमी होत असताना खतं, कीडनाशकं आणि पाणी याचा योग्य वापर. आता कधी कधी आपण एवढं पाणी देतो की जमीन क्षारपड होते. तसं आता करायचं नाही आणि म्हणून ह्या आपल्या AIचा वापर आपल्याला करायचा आहे. ह्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने योग्य प्रमाणात कीड नियंत्रण आणि अचूक खत व्यवस्थापन आणि माती परीक्षण करता येणार आहे. अहो, प्रत्येक माती, आपल्या मानवतची माती, सेलूची माती, माझ्या परभणीची माती, माझ्या पाथरीची माती आणि तिकडं बारामतीची माती, इंदापूरची माती, प्रत्येक मातीला वेगवेगळ्या खताची गरज आहे. काही लोह कमी आहे, काहीमध्ये पोटॅश कमी आहे, काहीमध्ये नायट्रोजन कमी आहे. हे सगळे वेगवेगळे प्रकार आहेत. काहीमध्ये स्फुरद कमी आहे आणि ते परीक्षण ते बरोबर मशीन करतं. तुम्हाला काय सांगायचं परभणीकरांनो, आता तर गाड्या ज्या निघाल्यात ड्रायव्हरच नाही, कॉम्प्युटरला सांगायचं चल इथून आता अजित पवारला जायचं बसमतला, गाडी चालायला लागणार. मध्ये कुणी आडवा आलं गाडी थांबणार, ते गेलं की परत गाडी चालायला लागणार. विमानं देखील वैमानिक नसताना त्या ठिकाणी चालू शकतात, असं तंत्रज्ञान विकसित झालंय. तुम्ही म्हणाला याला दुपारी काय याला चढली का काय कुणाला माहिती, मला चढली नाही. मी खरं आहे ते सांगतोय. तुम्ही माझ्या परिवारातली, माझ्या घरची माणसं आहात. मला अंधारात ठेवायचं नाही. काय जगात चाललंय हे माझ्या जीवाभावाच्या सहकार्याला कळलं पाहिजे, माझ्या लाडक्या बहिणींना कळलं पाहिजे. ते मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. मी आता कृषी क्षेत्रात राज्य सरकारनं ॲग्री हॅकॉथॉन हे नवीन पाऊल उचललेलं आहे. त्याचा पण आपण उपयोग केला पाहिजे. हे वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची 10 जूनला 1999ला शिवाजी पार्कला स्थापना झाली. 25 वर्ष पूर्ण झाली. रौप्य महोत्सवी वर्ष आपण साजरं करतोय. त्यामुळं आता पक्ष ऐन तारुण्यामध्ये आपला आलेला आहे. विकासाची विचारधारा आपण निवडली आहे. मला केवळ खात्रीच नाही तर विश्वास आहे की आपला रस्ता योग्य आहे, आपली दिशा बरोबर आहे, आपलं ध्येय स्पष्ट आहे आणि ह्या तरुणांच्या सळसळत्या रक्ताचा आपल्याला जे काही उत्साह आहे त्या उत्साहाचा फायदा समाजाच्या भल्याकरता, राष्ट्रवादीच्या वाढीकरता आणि तरुणांना योग्य दिशेने पुढे नेण्याच्या करता त्याकरता करायचा आहे. येणाऱ्या स्वराज्य
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाला राज्यात एक चांगलं यश हे आपल्याला मिळवून द्यायचं आहे। त्याकरता तुम्ही सर्वांनी आपापल्या गावात काम करावं। राष्ट्रवादीला आपल्या शहरात, जिल्ह्यात आणि राज्यात एक राष्ट्रवादी काँग्रेसमय वातावरण तयार करण्याच्या करता तुम्ही आत्ता प्रवेश करणाऱ्यांनी, पहिल्यापासून पक्षात असणाऱ्यांनी, मधल्या काळात पक्षात येणाऱ्यांनी सगळ्यांनी झोकून देऊन काम करावं। मी कधी हा आत्ता आला, हा पहिल्यापासून आहे, हा मधनं आला असा भेदभाव करणार नाही। ज्याच्यात कर्तृत्व असेल, ज्याच्यात नेतृत्व असेल, ज्याच्यात संघटना कौशल्य असेल, ज्याच्यात समाजातल्या सर्व घटकाला बरोबर घेऊन येण्याची क्षमता आणि ताकद असेल, त्यांना संधी देण्याचं काम आपण सगळेजण मिळून करू। मी कुठेही भेदभाव त्यामध्ये करणार नाही। येणाऱ्या आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी आपण झपाटून सगळ्यांनी काम करण्याची गरज आहे। पक्ष संघटन वाढवण्याच्या करता अधिकाधिक तरुण तरुणींना, अधिकाधिक माता भगिनींना, डॉक्टर, वकील, त्याच्यामध्ये व्यापारी, उद्योजक, समाजातला छोटा घटक, मोलमजुरी करणारा घटक, छोटा व्यवसायधारक अशा अनेक घटकांना पक्षात आणण्याचं आणि पक्षात सक्रिय ठेवण्याचं काम आपल्याला करण्याची गरज आहे। येणारा काळ हा आपला राष्ट्रवादीचा असला पाहिजे हे आपण सगळ्यांनी लक्षामध्ये ठेवा। राज्यातल्या प्रत्येक गावामध्ये, चौकामध्ये, नाक्यावर पक्षाचं काही ना काही असते त्या ठिकाणी दिसलं पाहिजे। पक्षाचा झेंडा लागेल, पक्षाच्या त्या गावामध्ये, आळीमध्ये, गल्लीमध्ये पक्षाचा नवीन सक्रिय कार्यकर्ता त्या ठिकाणी तयार होईल, यासाठी काम करा। आपल्या गावात, आपल्या शहरामध्ये, आपल्या तालुक्यात, आपल्या जिल्ह्यात, महत्त्वाचं म्हणजे स्वतःच्या घरात भावकीत पक्ष वाढवण्याचा आणि पक्षाचा पुरोगामी विचार पोहोचवण्याचा आपण सगळ्यांनी प्रयत्न करा। एक एक करत घरातल्या, दारातल्या, कुटुंबातल्या, गावातल्या सर्वांना सोबत घेऊन आपल्या पक्षाला वाढवायचं आहे। त्यासाठी आपण आजपासूनच कामाला लागा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपण कुठं कमी पडलोय असं चित्र राहता कामा नये, त्या दृष्टिकोनातनं काम करा। स्थानिक तरुणांच्या मधनच त्याच्यामध्ये बूथ प्रमुख, 50 प्रमुखाची नियुक्ती करा। त्यांची नावाची, फोन नंबरची यादी आत्ता मला प्रतापनी त्या ठिकाणी दिली। मी आता त्यांना तिकडं जाताना मुंबईला गेल्यावर नंबर लावून बघणार आहे की खरंच तुझा नंबर आहे का, तू खरंच सभासद झालाय का, तुला बळजबरी केलंय का, तुला माहिती का तू सभासद झालाय, हे असं मी विचारणार आहे। त्याच्या काय झालं आता, तर त्यामध्ये तुम्ही या पद्धतीनं पुढे जा। त्याच्यामध्ये आपल्या कार्यालयामध्ये यादी जी पाठवाल त्याच्यात बूथ प्रमुखाला देखील, बूथ आणि 50 प्रमुखाला देखील पद, मान, सन्मान, बळ मिळेल याची व्यवस्था त्या त्या भागातल्या कार्यकर्त्यांनी केली पाहिजे। त्यांना पक्षाच्या जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुखांना थेट मोबाईलवरून संपर्क साधता आला पाहिजे। यासाठी तुमचे फोन नंबर जे तुम्ही वापरतात ते त्या बाबतीमध्ये द्या। प्रत्येकाने पक्षवाढीच्या करता लक्ष घाला। त्याच्यामध्येच मी नेहमी सांगतो, शिवशाहू फुले आंबेडकर, त्याच्यामध्ये हा महाराष्ट्र त्यांचा आहे। एकता, समता, बंधुतेचा विचार या महाराष्ट्राच्या मातीच्या कणाकणामध्ये खोलवर रुजलाय। इथं जातीय द्वेष, इथं धार्मिक हिंसेला स्थान नाही। तशा पद्धतीचं राजकारण कदाचित काही दिवस चालेल, परंतु दीर्घकाळ लोकांच्या मनामध्ये राहायचं असेल तर सर्वांना बरोबर घेऊनच त्या ठिकाणी काम करावं लागेल। हे आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या। आणि त्याच्यात माझा मागासवर्गीय, आदिवासी, ओबीसी, अल्पसंख्याक, दुर्बल, वंचित, उपेक्षित ह्या बांधवांच्या कल्याणाच्या करता, ह्या घटकांच्या जीवनामध्ये बदल घडवण्याच्यासाठी राज्याच्या सत्तेचा उपयोग, हे सत्तेचा उपयोग आपल्याला करायचा आहे। मिळालेल्या सत्तेचा उपयोग हा सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्याच्या करता झाला पाहिजे। अनेक योजना केंद्राच्या आहेत, अनेक योजना राज्याच्या आहेत। प्रत्येकाला, भूमिहीन माणसाला घरकुल देण्याची आपली योजना आहे। त्या योजनेचा पण कसा लाभ आपल्या भागातल्या लाभार्थ्यांना होईल आणि त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कसा हिरिरीनं काम करतोय हे देखील आपल्याला सगळ्यांना त्याच्यातनं
दाखवता येईल हे पण आपण सगळ्यांनी या निमित्तानं लक्षामध्ये घेतलं पाहिजे. मला पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून या ठिकाणी आभार मानायचे आहेत. आज ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पक्षप्रवेश केलेला आहे त्या सर्वांचं स्वागत, अभिनंदन, सर्वांना धन्यवाद. आपल्या सर्वांच्या एकजुटीतून, कष्टातून, मेहनतीतून येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्व दूरपर्यंत वाढलेला, पोचलेला, लोकांचे प्रश्न सोडवणारा